आदरणीय जयंत पाटील साहेब हे कुठे काल मला दिसले टीव्हीवर म्हणलं आता ते मी इथंच आहे म्हणलो त्यामुळे ते एक दिवस मुंबईवरनं माझ्या अगोदर आले. मी आपला एक दिवस लेट आलो. म्हटलं आपण आपलं कासो गतीनं जाऊ, हळूहळू शरद जिंकू, काही गडबड करायची गरज नाही. आणि म्हणून मी कदम साहेबांनाही म्हटलं की त्यांना तुम्ही आता काल कसा निरोप पोहोचत आहे बघा. म्हटलं काल थोडं काही गडबडीमध्ये ते असतील, पण म्हणलो निरोप द्या. पण मला सकाळी मी फारसा लेट येत नाही, पण 2 कार्यक्रम ओळखून मला वाटलं तुम्ही टायमिंगमध्ये येत आहे की नाही. म्हटलं जरा उशीर होईल म्हणून मी उशीर आलो. पण अलीकडे काही का असे ना त्यांचं जरा टायमिंग ते अचूक धरायला लागलेले. कारण अलीकडे ते टायमिंग चुकून याची दक्षता फार घेतली, पण कधी तर टायमिंग चुकवत जावा म्हणजे आमचाही नंबर लागत नाही. पण मग काही हरकत नाही. शेवटी तालुक्याचा एक विकास झाला पाहिजे ही भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. शेवटी घार आकाशी उंच उंच कधीही तिनं भरारी घेतली तिचं लक्ष पिल्यापाशी असतं. आणि म्हणून सभागृहामध्ये सुद्धा आणि बाहेरही खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आमचे प्रभाव वेगळे असतील, काही विचारामध्ये मतभिन्नता असू शकते, परंतु सामाजिक दृष्टिकोन हा निश्चितपणानं आम्ही जपण्याचं काम या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सगळ्याच मंडळीने आम्ही केलेलं. आणि तालुक्यासाठी एखादी गोष्ट येत असेल तर कदम साहेब आम्ही खरोखर समन्वय राखून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. काही काळ मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यांना अनेक वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु या कालखंडामध्ये कधी आम्ही वैचारिक आमचे मतभेद असतील, परंतु आम्ही मनाचे मतभेद कधी आम्ही निर्माण केले नाही. काही गोष्टी वैचारिक मध्ये काही प्रश्न तालुक्याच्या बाबतीत तयार झाले असतील, म्हणजे मी त्यांच्या तोंडावर संपूर्ण अपेक्षा की आम्ही बसून की आपल्या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल. निश्चितपणानं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या तालुक्यामध्ये विकासाचा प्रवाह वाहता राहिला पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आम्हा दोघांची राहिली. एक गोष्ट आहे की मी अनेक वेळा नाना म्हटलं की राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असतात, त्याला तो एक अखंड चाललेला तो एक मार्ग आहे. परंतु मला बापूंच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची एक मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाली. अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु आपण घडलो कुठून, आपण सामान्य मातीतून वर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना केलं, त्यातला मी एक कार्यकर्ते. आणि म्हणून निश्चित तो एक विचार, सामाजिक विचार, तळागाळातल्या माणसाला पुढे घेऊन जाण्याचा जो विचार तो बापूंचा होता, त्याचा संयमीपणा. म्हणजे मला खरं म्हटलं तर बापूंच्याजवळ आम्ही एवढा सहज बसायचं, एक राज्याचं नेतृत्व, पण कधी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा टीका टिप्पणी मला कधी दिसायची नाही. फार संयमी मृदूपणानं खऱ्या अर्थानं बोलायचं. त्याविषयी जयंत पाटील साहेब तुम्ही घरात तरी कोपर खऱ्या हालच्या टीका टिप्पणी करता, पण बापूंच्याकडे काहीच नव्हतं. कारण बापूंना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटायचं की ते आपलं व्यक्तिमत्व आहे, आपल्या घरातलं कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आहे. अशा पद्धतीचं काम जवळनं पाहण्याचं, त्यांच्या हाताखाली काम करण्याचं, कमी वयानं